नागपूरची सुनीता जामगडे या महिलेने अवैधपणे 14 मे रोजी कारगिलमधून LOC क्रॉस करत पाकिस्तानमध्ये प्रवेश केला। त्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने त्या महिलेला अमृतसर पोलिसांकडे आता सोपवलेलं आहे आणि काल रात्री तिला नागपुरात आणण्यात आलं। ही महिला पाकिस्तान येथील एका व्यक्तीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करत होती अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आलेली आहे। या संदर्भात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासोबत संवाद साधला। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहूया। नागपूरची एक महिला अवैधपणे पाकिस्तानमध्ये गेलेली होती आणि त्यानंतर त्याला आता नागपूर पोलिसांच्या ताब्यामध्ये जे आहे ते घेण्यात आलेलं आहे। एकूणच आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर आहे। प्राथमिक माहितीनुसार ते महिला पाकिस्तानात गेल्या होत्या आणि त्या महिलेला पाकिस्तान ऑथॉरिटीजने आपल्याकडे हँडओव्हर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण FIR देखील दाखल केलेला आहे ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टच्या अंतर्गत। आणि आज सकाळपासूनच आपण त्यांची विचारपूस सुरू केलेली आहे। तर त्यांच्या विचारपूस आणि त्यांच्या मोबाईलमधील माहिती हे आपण क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग डिटेलमध्ये जी माहिती मिळेल त्यानुसार काही सस्पिशियस असेल तर त्या दृष्टीने पुढचा तपास करणार आहोत। याच्यामध्ये मल्टिपल एजन्सीज देखील इन्व्हॉल्व झालेल्या आहेत। आपण सर्व अँगलने याच्यामध्ये चौकशी करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचं काही संशयित आढळून आलं तर त्यानुसार पुढची कारवाई करणार आहोत। महिला सहकार्य करत आहेत चौकशी? यस 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 आपल्याला ते आपण जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर ते देत आहेत, परंतु किती खरं बोलत आहेत तो चौकशीचा भाग आहे। खूप खूप धन्यवाद सर। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।